शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. मी मिसेस सिमरन शेख, आपली मराठी विषयाची टीचर केटेक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. मुलांनो, कालच्या तासाला आपण व्याकरणाच्या पाठाचा अभ्यास केला. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 पाठांचा अभ्यास केला. त्यामध्ये तुम्हाला काही शंका आहेत का? असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता. चला तर मग आज आपण व्याकरणाच्या पुढील पाठाला सुरुवात करूया. विराम चिन्हे. आज आपण विरामचिन्हे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विरामचिन्हे म्हणजे काय? त्याचं आपल्या व्याकरणामध्ये त्याचा कसा अभ्यास करायचा हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूया विरामचिन्हे म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण कसा करतो. तर आपण संभाषण करताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा यासाठी काही वेळ थांबतो, म्हणजेच विराम घेतो आणि तो ज्या चिन्हांनी दर्शविला जातो त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. म्हणजेच आपण जेव्हा संभाषण करतो, बोलतो, त्याचा नीट अर्थ आपल्याला लक्षात येण्यासाठी काही वेळ आपण थांबतो. म्हणजेच वाक्याचा अर्थ आपल्याला नीट समजावा यासाठी काही वेळ आपण थांबतो, विराम घेतो आणि विराम घेताना ज्या चिन्ह आपण दर्शवितो त्या चिन्हांना काय म्हणतात? विरामचिन्हे असे म्हणतात. म्हणजे कुठे थांबायचे आहे, कुठे वाक्य पूर्ण होत आहे, कोणत्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे, तर या सर्व ही चिन्हे आपण जेव्हा आपल्या संभाषणामध्ये वापरतो त्यांनाच आपण काय म्हणतो? विरामचिन्हे असे म्हणतो. तर विरामचिन्हे कितने आहेत? पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह हे सर्व काय आहेत? विरामचिन्ह आहेत. तर आता आपण सर्वप्रथम पूर्णविराम या चिन्हाचा अभ्यास करूया. पूर्णविराम म्हणजे काय? त्याचे चिन्ह मी तुम्हाला दाखविते. जे कंसामध्ये त्याचं चिन्ह दिलेले आहे ते म्हणजे एक फुल स्टॉप. पूर्णविराम म्हणजे काय? फुल स्टॉप. एक छोटासा बिंदू त्याला काय म्हणतात? पूर्णविराम असे म्हणतात. त्याचा वापर कधी करतो? तर वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविरामाचा आपण काय करतो? वापर करतो. म्हणजे इथे वाक्य पूर्ण झाले आहे हे आपल्याला समजते तेव्हा आपण पूर्णविराम या चिन्हाचा वापर करतो. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला समजतं की इथं वाक्य पूर्ण झालेले आहे. तर वाक्य पूर्ण होते त्यानंतर काय देतो आपण? एक छोटासा बिंदू देतो. त्याच बिंदूला काय म्हणतात? पूर्णविराम असे म्हणतात. आता पूर्णविरामाचे काही उदाहरणे पाहूया. पूर्णविरामाची उदाहरणे. उदाहरण 1. स्वरा शाळेत जाते. तर हे वाक्य पूर्ण झालेले आहे का? हो, झालेले आहे. बरोबर आहे की नाही? मग त्यानंतर काय येणार? पूर्णविराम येणार. स्वरा शाळेत वाक्य एवढंच असतं, तर त्या शाळेत या वाक्यानंतर पूर्णविराम येतो का? नाही. तर स्वरा शाळेत जाते हे वाक्य कसं झाले? पूर्ण झाले. मग त्यानंतर जाते या शब्दानंतर काय येणार? पूर्णविराम येणार. तर वाक्य क्रमांक 2. पोपट पेरू असं जर तुम्हाला वाक्य दिलं तर हे वाक्य पूर्ण आहे का मुलांनो? नाही. पोपट पेरू काय? तर खातो. तेव्हा पोपट पेरू खातो हे वाक्य कसं झाले? पूर्ण झाले. म्हणजेच पोपट पेरू खातो या शब्दानंतर काय येणार? पूर्णविराम येणार. का पूर्णविराम येणार? तर इथं वाक्य काय झालेले आहे? पूर्ण झालेले आहे. मुलांनो, पूर्णविराम तुम्हाला समजला ना? आता आपण
पुढील प्रकार पाहूया. आता पूर्णविरामानंतर विरामचिन्हांचा पुढचा प्रकार आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय? मुलांना तुम्हाला चित्रात दिसत आहे एक छोटासा बिंदू आणि त्यानंतर स्वल्पविराम. म्हणजे हे कशाचं चिन्ह झाले? अर्धविरामाचे चिन्ह झाले. आता अर्धविराम म्हणजे काय? तर ज्या मोठ्या वाक्यातील वाक्यांशामध्ये परस्पर संबंध नाही अशा वाक्यांना जोडण्यासाठी संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगळी दाखविण्यासाठी व दोन छोटी वाक्य उभयान्वय अवयांनी जोडण्यासाठी अर्धविरामांचा काय करतो? वापर करतात. म्हणजे वाक्यामध्ये दोन वेगळी वाक्य आहेत हे आपल्याला दाखवण्यासाठी कशाचा वापर करतो आपण? तर अर्धविरामाचा वापर करतो. वाक्य पूर्ण झालेले आहे का? नाही. वाक्य कसं आहे? दोन वाक्य जेव्हा आपण जोडतो तो दोन वाक्य जोडताना मध्ये ज्या चिन्हाचा वापर करतात त्याला काय म्हणतात? अर्धविराम असे म्हणतात. आता अर्धविरामाची आपण काही उदाहरणे पाहूया. अर्धविरामाची काही उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1. कुत्रे खूप भुकत होते. कुत्रे खूप भुकत होते पण चोर दिसत नव्हते. म्हणजे हे दोन वाक्य काय आहेत? जॉईंट आहेत. तेव्हा ही दोन वाक्य वेगळी आहेत हे दाखवण्यासाठी मध्ये ज्या चिन्हाचा वापर करतात त्याच्या चिन्हाला काय म्हणतात? अर्धविराम असे म्हणतात. कुत्रे खूप भुकत होते पण चोर दिसत नव्हते. आता वाक्य क्रमांक 2. त्या देशात खूप झाडे होती. त्या देशात खूप झाडे होती तरी पावसाचा अभाव होता. म्हणजे इथे दाखवायचे आहे की त्या देशामध्ये खूप झाडे आहेत पण तिथे पाऊस कमी आहे. तर ही दोन वाक्ये जेव्हा जोडायची असतात तर तेव्हा त्या दोन वाक्याच्या मध्ये ज्या चिन्हाचा वापर करतात त्या चिन्हाला काय म्हणतात? अर्धविराम असे म्हणतात. म्हणजे एका ओळीमध्ये दोन वाक्य आहेत. म्हणजे एक वाक्य पूर्ण नाही त्यासाठी दुसरं त्याला जोडून एक वाक्य तयार होते. तर त्या दोन्ही वाक्यांच्या मध्ये ज्या चिन्हाचा वापर करतात त्या चिन्हाला काय म्हणतात? अर्धविराम असे म्हणतात. वाक्य क्रमांक 3. मी खूप अभ्यास केला पण अपेक्षित यश मिळाले नाही. म्हणजे मला सांगायचे आहे की मी अभ्यास केला पण मला तेवढे यश मिळाले का? नाही. म्हणजे ही दोन वाक्य काय आहेत? जोडली गेलेली आहेत. वाक्य पूर्ण झालेली नाहीत. मी खूप अभ्यास केला पण अपेक्षित यश मिळाले नाही. म्हणजे या दोन वाक्याच्या मध्ये ज्या चिन्हाचा वापर केला त्याला काय म्हणतात? अर्धविराम असे म्हणतात. आता आपण विरामचिन्हामधील पुढील प्रकाराचा अभ्यास करूया. तो कोणता? तर स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे काय मुलांनो? तर एक छोटासा असा बिंदू आणि त्याला ओढलेली रेष म्हणजे काय झाला? तो कॉमा, स्वल्पविराम झाला. तर स्वल्पविरामाची व्याख्या आपण सुरुवातीला पाहूया. काय आहे स्वल्पविरामाची व्याख्या? तर मोठ्या वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी. मोठ्या वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी मोठे वाक्यांश वेगळे दाखविण्यासाठी एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वाक्याच्या आरंभी संबोधन असल्यास स्वल्पविराम या चिन्हाचा वापर करतात. म्हणजे एका वाक्यामध्ये एकाच ओळीमध्ये वेगवेगळे ठिकाण वेगवेगळ्या वस्तूंची नावे आली तर ती वाक्ये वेगळी आहेत हे दाखवण्यासाठी आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो? तर स्वल्पविराम या चिन्हाचा वापर करतो. जसे तर आपण उदाहरणार्थ पाहूया. स्वल्पविरामची काही उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1. पाऊस आल्याने मुले आनंदाने नाचू लागली. मुलांनो मी उदाहरण पुन्हा वाचून दाखविते. पाऊस आल्याने मुले आनंदाने काय करू लागली? नाचू लागली. आता ही ओळ पूर्ण झालेली आहे का? नाही. तर इथे फुल स्टॉप येईल का? नाही. तर काय येणार?
स्वल्पविराम येणार. मुले आले पाऊस आल्याने मुले आनंदाने नाचू लागली, उड्या मारू लागली, खेळू लागली. आता इथे नाचू लागली, उड्या मारू लागली, खेळू लागली हे काय आलेले आहे? मुलांनी केलेली क्रिया आलेली आहे. तर तेव्हा नाचू लागली याच्यानंतर काय येणार? स्वल्पविराम येणार. उड्या मारू लागली यानंतर काय येणार? स्वल्पविराम येणार. आणि खेळू लागली इथे काय झालं? वाक्य पूर्ण झालेले आहे. तर याच्यानंतर स्वल्पविराम येणार का? नाही. तर काय येणार? फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम येणार. पाऊस आल्याने मुले आनंदाने नाचू लागली, स्वल्पविराम, उड्या मारू लागली, स्वल्पविराम, खेळू लागली, फुल स्टॉप. म्हणजे इथं वाक्य पूर्ण होत आहे. पण मध्ये एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द आले की मुले काहीतरी कृती करत आहेत, काहीतरी करत आहेत. तर ते दाखवण्यासाठी आपल्याला कोणत्या चिन्हाचा वापर केला आपण तिथे? तर स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला. आता उदाहरण क्रमांक 2. स्वराने मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचा अभ्यास केला. तर इथे स्वरा नावाची काय आहे? एक मुलगी आहे. तिने काय केले? मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचा अभ्यास केला. तर मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे काय आले? विषयांची नावे आली. तर त्यानंतर मराठी या वाक्यानंतर आपण कशाचा वापर करणार? स्वल्पविरामाचा वापर करणार. मराठी स्वल्पविराम, गणित स्वल्पविराम, विज्ञान स्वल्पविराम, इंग्रजी. आता इंग्रजीनंतर पुढील काही विषयांचा इथं संबंध आलेला आहे का? नाही. तर इंग्रजी इथे काय झालेलं आहे? थांबलेले आहे. स्वरा किती विषयांचा अभ्यास केला? तिने 4 विषयांचा अभ्यास केला. मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी. इंग्रजीनंतर पुढील काही विषयांचा अभ्यास केला का तिने? नाही. तर मग इंग्रजीनंतर स्वल्पविराम येणार का? नाही येणार, कारण इथे विषय पूर्ण झालेले आहेत. तर मराठी, गणित, विज्ञान या 3 विषयानंतर काय येणार? स्वल्पविराम येणार. आणि इंग्रजीनंतर स्वल्पविराम येणार नाही, कारण पुढे कोणत्याही विषयांचा इथे उल्लेख केलेला नाही. या विषयांचा अभ्यास केला, फुल स्टॉप. कारण इथे वाक्य काय होत आहे? पूर्ण होत आहे. मुलांनो, स्वल्पविराम हा प्रकार तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढील विरामचिन्हातील प्रकाराचा अभ्यास करूया. तर विरामचिन्हामधील पुढील प्रकार आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय? तर 2 असे बिंदू आले तर त्याला काय म्हणतात? अपूर्ण विराम असे म्हणतात. आता अपूर्ण विराम म्हणजे काय? जर वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील, वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील, या वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर करतात. म्हणजे वाक्यामध्ये आलेल्या काही गोष्टी आपल्याला हायलाईट्स करायच्या असतील तर त्या कधी सांगतात? वाक्यानंतर सांगतात. म्हणजे वाक्य पूर्ण झाले त्यानंतर आपण या वाक्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत असं जेव्हा सांगतो तेव्हा कशाचा वापर करतो? अपूर्ण विरामाचा वापर करतो. आता आपण याचे काही उदाहरणे पाहूया. अपूर्ण विरामची उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1. भारतामध्ये मुख्यतः 3 ऋतू आहेत. भारतामध्ये मुख्यतः 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मुलांनो, आता या वाक्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या चिन्हाचा वापर केलेला दिसतो बघा? भारतामध्ये मुख्यतः, तर मुख्यतः नंतर कुठल्या चिन्हाचा वापर केला आहे? अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर केला आहे. 3 ऋतू आहेत. आता भारतामध्ये 3 ऋतू आहेत. ते कोणते कोणते आहेत हे दाखवण्यासाठी तिथं अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर करून पुढे त्या ऋतूंची काय सांगितलेली आहेत? नावे सांगितलेली आहेत. किती आहेत ऋतू? 3. कोणते? उन्हाळा स्वल्पविराम, पावसाळा स्वल्पविराम आणि हिवाळा. आता इथं वाक्य पूर्ण झाले तर मग हिवाळ्यानंतर काय आलं? फुल स्टॉप. म्हणजे इथं 3 विराम चिन्हांचा वापर केलेला आहे. कोणत्या कोणत्या? अपूर्ण विराम, स्वल्पविराम आणि पूर्णविराम या 3 विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा
परिच्छेद वाचत असाल तर त्या परिच्छेदामध्ये किती विरामचिन्हांचा वापर केलेला असतो हे तुम्ही लक्षात घ्या, की वाक्य कुठं पूर्ण होत आहे, 2 वाक्ये कुठं जोडलेली आहेत. या 2 वाक्यानंतर काही मुख्य वाक्य सांगायचे आहे, त्यानंतर अपूर्ण विरामाचा वापर केलेला आहे का, या एकसारखी काही उदाहरणे आलेली आहेत तर स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे का, यावरती काय देत जा, लक्ष देत जा. आता उदाहरण क्रमांक 2, त्या गावाला जाण्यासाठी 3 प्रकारची वाहने उपलब्ध आहेत. म्हणजे इथे उदाहरणार्थ दिलेलं आहे की कोणत्या अशा एका गावाला जाण्यासाठी 3 वाहनांचा वापर केला जातो. कोणत्या? तर रेल्वे, बस आणि विमान. तर वाक्य आहे की त्या गावाला जाण्यासाठी 3 वाहने उपलब्ध आहेत. इथे वाक्य पूर्ण झाले, पण ते 3 वाक्य कोणती हे दाखवण्यासाठी इथं कोणत्या चिन्हाचा वापर केला, अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर केला आहे. मुलांनो, इथं या वाक्यामध्ये सुद्धा 3 चिन्हांचा वापर झालेला आहे. कोणता? अपूर्ण विराम, स्वल्पविराम आणि पूर्णविराम. मुलांनो, अपूर्ण विराम या प्रकारात तुम्हाला समजला असेल. याबद्दल काही शंका असतील तर विचारा. आता विरामचिन्हामधील पुढील प्रकार पाहूया. विरामचिन्हामधील मुख्य प्रकार म्हणजे प्रश्नचिन्ह. बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला आयुष्यामध्ये या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडत असतात, खूप सारे प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात की नाही? तर मग जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी काय येतो, क्वेश्चन मार्क आणि जे प्रश्नचिन्ह येते. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी काय येतं, प्रश्नार्थक चिन्हाचा वापर करतात. प्रश्नचिन्ह कसे असते तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. आपली परीक्षा झाली तर प्रश्नपत्रिकेमध्ये खूप वेळा म्हणजे प्रश्न पूर्ण झाला की या चिन्हाचा वापर करतात की नाही? म्हणजे काही वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी कोणत्या चिन्हाचा वापर करतात, प्रश्नचिन्हाचा वापर करतात. आता प्रश्नचिन्हाची काही उदाहरणे आपण पाहूया. प्रश्नचिन्हाची काही उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1, गणेशची परीक्षा कधी आहे? म्हणजे गणेशला विचारले की तुझी परीक्षा कधी आहे? तर या वाक्यामध्ये काय येणार, स्वल्पविराम येणार का मुलांनो, फुलस्टॉप येणार का, अर्धविराम येणार का, नाही. तर इथं काय येणार, प्रश्नचिन्ह येणार. आता वाक्य दुसरं काय आहे, तू गावाला जाणार आहेस का? म्हणजे इथं काय विचारलं गेलं आहे, प्रश्न विचारला गेला आहे. या वाक्यामध्ये विचारलं गेलं आहे की तू गावाला कधी जाणार, तू गावाला गेलास, तू गावाला आहेस का, असं विचारलं आहे का, तू गावाला जाणार आहेस का? म्हणजे इथं काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या वाक्यानंतर प्रश्नचिन्हाचा आपण वापर करणार आहोत. आता वाक्य क्रमांक 3, इंद्रधनुष्यात किती रंग आहेत? इथे काय विचारले आहे मुलांना, प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला सांगितलं आहे की इंद्रधनुष्यामध्ये एवढे रंग असतात, इंद्रधनुष्यात 1 रंग आहे, 2 रंग आहे, असं सांगितलेले आहे का, नाही. तर तुम्हाला इथं प्रश्न विचारला गेला आहे की इंद्रधनुष्यामध्ये किती रंग आहेत? तर या वाक्याच्या शेवटी काय येणार, प्रश्नचिन्ह येणार. मुलांना आता आपण विरामचिन्हामधील पुढील प्रकार पाहूया. आता पुढील प्रकार आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय मुलांनो, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे असे चिन्ह तुम्हाला खूप वेळा दिसते की नाही? तर नेमकं ह्या चिन्हाचा आपण वापर कधी करतो हे आपण आता पाहूया. तर विरामचिन्ह म्हणजे आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतात. म्हणजे आपल्या मनामध्ये जर काही भीती आहे, खूप आनंद आहे व खूप राग आहे, जेव्हा आपण व्यक्त करतो तर हे व्यक्त करताना ज्या वाक्याचा वापर करतो त्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह येते. तर आता ह्याची काही आपण उदाहरणे पाहूया. उद्गारवाचक चिन्हांची उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1, अरे वा किती सुंदर फूल आहे. म्हणजे आपल्याला
आता इथे आपल्या मनातील कोणती भावना आली की किती सुंदर, म्हणजे आपल्याला काय झालं आहे ते आनंद झाला आहे की आपल्याला सुंदर फूल दिसले, म्हणजे आनंद व्यक्त करा की आपण इथं केला काय, अरे वा, म्हणजे आपल्याला काय झालं आहे इथे खूप आनंद झाला आहे. अरे वा, किती सुंदर फूल आहे. म्हणजे हे वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे का, नाही. या वाक्यामध्ये काय केलं आहे, आपल्या मनामध्ये असलेली भावना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये काय येणार, उद्गारवाचक चिन्ह येणार. आता उदाहरण क्रमांक 2, छान अशीच प्रगती कर. म्हणजे एखाद्या मुलाची प्रगती बघून तिचे वडील, त्याची आई तिला काय म्हणते, छान छान मार्क आले तुला, अशीच तू काय कर, प्रगती कर. म्हणजे इथं काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे. आता वाक्य क्रमांक 3, बापरे किती मोठा साप. म्हणजे तुम्हाला समोर एखादा साप दिसला, तो खूप मोठा आहे, तर इथे तुमच्या मनामध्ये काय निर्माण होते, भीती निर्माण होते, बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही भीतीमुळे तुमच्या तोंडातून जो उद्गार बाहेर पडतो, काय कोणते उद्गार असतात ते, अरे बापरे किती मोठा साप. म्हणजे बापरे या वाक्यानंतर काय येणार, उद्गारवाचक चिन्ह येणार. म्हणजे थोडक्यात उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय, म्हणजे आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त करताना कोणत्या चिन्हाचा वापर करू आपण, तर उद्गारवाचक चिन्हाचा वापर करू. आता उद्गारवाचक चिन्ह इथे पूर्ण होत आहे, तर तसेच पुढील चिन्हाचा अभ्यास करूया. मुलांनो, विरामचिन्हामधील पुढील प्रकार आहे अवतरण चिन्ह. कोणता प्रकार आहे, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे काय, यामध्ये 2 प्रकार पडतात, एक एकेरी अवतरण चिन्ह आणि एक दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे जिथे 2 बिंदू काढलेले आहेत आणि एका कंसामध्ये एकच बिंदू आहे. तर जे पहिला कंस आहे तो कोणता, तर दुहेरी अवतरण चिन्ह. आणि जो दुसरा कंस आहे तो काय, तर एकेरी अवतरण चिन्ह. तर सगळ्यात अगोदर आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी करतो हे पाहूया. एखाद्या वाक्यावर जोर देण्यासाठी किंवा दुसऱ्यांचे विचार आपणास अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास कशाचा वापर करतो, तो एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. म्हणजे तुम्हाला जर दाखवायचे असेल, तुम्हाला सांगायचे असेल की या वाक्यामध्ये हे काय आलेले आहे, हे मुख्य उद्देश आहे, इथं या वाक्यावरती जोर द्यायचा आहे, हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. आता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी करतात ते पाहूया. तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कधी करतात, तर एखाद्या व्यक्तीचे विचार जर जसेच्या तसे सांगायचे असतील तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. म्हणजे कोणाचे विचार आपल्याला सांगायचे आहेत की या व्यक्तीने असे आपले विचार मांडलेले आहेत, हे जर आपल्याला सांगायचे असेल तर कोणत्या चिन्हाचा वापर करतो आपण तिथे, तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. तर सर्वप्रथम आपण एकेरी अवतरण चिन्हाची उदाहरणे पाहूया. एकेरी अवतरण चिन्हाची उदाहरणे. उदाहरणार्थ 1, औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. आता इथे औरंगाबाद हे तुम्हाला या वाक्यातील मुख्य शब्द आहे हे दाखवायचे आहे. त्यासाठी काय केले इथे, तर एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला. म्हणजे या वाक्यामधील हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे दाखवण्यासाठी तुम्हाला काय केलं आहे, इथे अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. त्या उदाहरण क्रमांक 2, स्वच्छ भारत सुंदर भारत. आता या वाक्यामध्ये 2 चिन्हांचा वापर केलेला आहे मुलांनो. कोणत्या कोणाला याचं उत्तर सांगता येईल का, 2 कोणते चिन्ह वापरलेले आहेत, एक एकेरी अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम. म्हणजे स्वच्छ भारतच्या अगोदर काय केलेलं आहे, स्वल्पविरामला पूर्ण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. स्वच्छ भारत यानंतर स्वल्पविराम आणि सुंदर भारत अवतरण चिन्ह पूर्ण. म्हणजे इथे सांगायचे आहे की ही दोन्ही वाक्य कशी आहेत, एक हायलाईट सारखे आहेत की हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. यासाठी इथे एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. आता आपण दुहेरी अवतरण चिन्हाची काही उदाहरणे पाहूया. दुहेरी अवतरण चिन्हासाठी मी तुम्हाला इथं जे संत आहेत त्यांनी
जे आपले स्वतःचे विचार सांगितले ते इथे तुम्हाला मी सांगते. म्हणजे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचं विचार आहे तर मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनी जे वाक्य बोलले ते वाक्य मी जसेच्या तसे तुम्हाला इथं सांगत आहे. तर हे वाक्य मी सांगताना कोणत्या चिन्हाचा वापर करणार, तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर मी इथं करत आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की इथं काय येणार, स्वल्पविराम येणार, त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह येणार. दुहेरी अवतरण चिन्ह लावल्यावरती त्यामध्ये मी समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगणार. काय आहेत त्यांचे विचार, तर जगी सर्व सुखी असा कोण आहे. म्हणजे की समर्थ रामदासांनी आपले विचार मांडले होते की जगात सुखी सर्व सुखी असा कोण आहे. म्हणजे या वाक्यामध्ये काय विचारलेलं आहे, प्रश्न घेऊन विचारलेला आहे. तर या वाक्यानंतर प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण, म्हणजे इथं किती चिन्हांचा वापर केलेला आहे मुलांनो, एक स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, या 3 चिन्हांचा इथं वापर केलेला आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे विचार मांडताना मी कोणत्या चिन्हाचा वापर केला, तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मी रामदास स्वामींचे विचार लिहिले आणि त्यानंतर प्रश्नचिन्हाचा पण वापर केला की नाही. आता इथे तुम्हाला अवतरण चिन्ह समजले असतील. आता आपण पुढील एका चिन्हाचा अभ्यास करणार आहोत. पुढील चिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह म्हणजे काय, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे मुलांना की कंसामध्ये मी एक छोटीशी अशी रेष ओढलेली आहे, दिसते की नाही. तुम्ही प्रत्येक वेळा परिचित वाचताना अशी रेष पाहता, तुम्ही लिहिताना पण अशी रेष लिहिता. तर ही रेष कशी, या चिन्हाचा वापर कधी करतात मुलांनो, तर 2 शब्द जोडण्यासाठी, तसेच ओळ संपल्यानंतर शब्द अपुरे राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर करतात. म्हणजे 2 शब्द तुम्हाला जोडून लिहायचे आहेत तर कोणत्या चिन्हाचा वापर करतो आपण, संयोग चिन्हाचा वापर करतो. किंवा तुम्ही लिहिताना तुमच्या पान तिथे संपला असेल आणि तुमची ओळ पूर्ण, तो शब्द पूर्ण झाला नाही, तर तो शब्द तुम्हाला खालच्या ओळीत लिहायचा आहे, पण पूर्ण झालेला आहे का, नाही, वरती अर्धा शब्द झाला आणि खाली अर्धा शब्द झाला. तर हे दोन शब्द एकच आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही कोणत्या चिन्हाचा वापर करणार इथे, तर संयोग चिन्हाचा वापर करणार. म्हणजे 2 शब्द जोडण्यासाठी, तसेच ओळ संपल्यानंतर शब्द अपुरे राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर करतात. आता या चिन्हाची आपण काही उदाहरणे पाहूया. संयोग चिन्हांची उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1, वाद विवाद. वाद विवाद, हे जे वाद यानंतर तुम्हाला वाद विवाद, भांडण तंटण, हे असे जे जोड शब्द येतात ते जोड शब्द दाखवण्यासाठी आपण कुठल्या चिन्हाचा वापर करतो मुलांनो, संयोग चिन्हाचा वापर करतो. आता इथे कोणत्या चिन्हाचा वापर झालेला आहे मुलांनो बघा, वाद विवाद यामध्ये संयोग चिन्हाचा वापर झाला, बरोबर. वाद विवाद हे वाक्य पूर्ण झालं, त्याच्यानंतर अध्ययन अध्यापन, तर या दोन्ही वाक्यांच्या मध्ये पण आपण कशाचा वापर केला, संयोग चिन्हाचा वापर केला. पण वाद विवाद अध्ययन अध्यापन या 2 वाक्यांच्या मध्ये आपण कोणत्या चिन्हाचा वापर केला, तर स्वल्पविरामाचा वापर केला. वाद विवाद या वाक्यामध्ये संयोग चिन्हाचा वापर केला आणि वाद विवाद अध्ययन अध्यापन ही 2 वेगवेगळी वाक्य आहेत, तर त्यामध्ये कोणत्या चिन्हाचा वापर केला, आपण स्वल्पविराम चिन्हाचा वापर केला. म्हणजे देखो बघा, वाद विवाद यामध्ये संयोग चिन्ह आलं, अध्ययन अध्यापन यामध्ये संयोग चिन्ह आलं, मित्र मैत्रीण यामध्ये काय आलं, संयोग चिन्ह आले. तसेच उदाहरण क्रमांक 2, पावसाच्या आगमनाने सर्व सृष्टी हिरवीगार दिसत हे एक पूर्ण वाक्य आहे. पण आता इथं मला जागा आहे का लिहिण्यासाठी, तर नाही, म्हणून मी ते वाक्य कुठं लिहिते, खालच्या ओळीत लिहिते. पण हे एकच वाक्य आहे,
हे दाखवण्यासाठी मी मध्ये काय केले? संयोग चिन्ह वापरले. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर तुम्हाला तुमचं वाक्य तिथं पूर्ण होत नाही, तेच अर्ध वाक्य तुम्हाला खालच्या ओळीत लिहायचं आहे, तर एकच वाक्य आहे हे दाखवण्यासाठी आपण तिथं कशाचा वापर करतो? संयोग चिन्हाचा वापर करतो. म्हणजे पावसाच्या आगमनाने सर्व सृष्टी हिरवीगार दिसत होती. तर आपण इथं संयोग चिन्हाचा वापर कसा करायचा हे पाहिले. मुलांनो, आज आपला विरामचिन्हे हा पाठ पूर्ण होत आहे. या पाठाबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा. मी या पाठाचे तुम्हाला काही उदाहरणे पाठवत आहे, ते तुम्ही लिहून घ्या आणि तुमच्या स्वमताने काही उदाहरणे तयार करा. हा तुमचा काय आहे? गृहपाठ आहे. जेव्हा तुमच्या वह्या तपासण्यासाठी मागवले जातील तेव्हा मी पाहणार आहे की तुम्ही खरंच किती अभ्यास केला, तुम्ही तुमच्या स्वमताने किती प्रश्न बनवणार ना. मग तुम्ही तुमच्या स्वमताने काही उदाहरणे तयार करा. कोणती? कालच्या तासाला आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद पाहिले आणि आज काय पाहिले? तर विरामचिन्हांचे प्रकार. तर या सर्वांचा तुम्ही काय करायचे आहेत? कमीत कमी एक तरी उदाहरणे तुम्ही तयार करायची आहेत. सर्व प्रकाराची एक उदाहरणे तयार करा. धन्यवाद.